आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे। आगामी पालिका निवडणुकीतील युती संदर्भात महत्त्वाची बैठक होतीये। दिल्ली दौऱ्यानंतर रवींद्र चव्हाण आणि शिंदेंची होणारी ही बैठक विशेष लक्षवेधी ठरते आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय नेमकं अपेक्षित आहे, काय नेमकं कारण आहे या बैठकीचं? अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल दिल्ली मध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर तातडीनं आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आज रवींद्र चव्हाण यांची बैठक होतीये। युतीमध्ये समन्वय राहावा, शिवाय आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत, खास करून मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या सगळ्या महापालिकांमध्ये एकत्र लढायचं आणि त्या दृष्टिकोनातनं एक प्रकारे रणनीती या बैठकीत दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये ठरवली जाते। आपण बघितलं होतं मध्ये काही पक्षप्रवेश झाले होते आणि त्यामुळे काही नाराजी नाट्य आपण पाहिलं होतं आणि हे नाराजी नाट्य दूर करून आता पुढे महायुती आणि जसं आपण बघितलं की युती म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही रणनीती विशेष करून 4 महापालिकांच्या संदर्भातली ठरवली जाते। या बैठकीनंतर एक प्रकारे निर्णय घेतला जाईल, अधिकृत जरी नसला तरी सूत्रांकडनं जी काही माहिती मिळते त्यामध्ये या 4 महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातनं तयारी ही केली जाईल आणि तशा प्रकारचे काही निर्णय सुद्धा या बैठकीत घेतले जाऊ शकतात। निश्चित, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।